एक सांगू का? आता आंब्याचा सीझन सुरू आहे. आंब्याचा आमरस बनवून झाला, मँगो मस्तानी बनवून झाली, मिल्कशेक सुद्धा बनवून झाला. आता काय बरं बनवू मी आंब्यांचं? आंबे पण खूप पिकलेत ना आम्रखंड बनवूया का? चला, आज आपण आम्रखंड बनवूयात. आम्ही इथे घेतलेला आहे अर्धा किलो दह्याचा चक्का. हा दह्यापासून बनवलेला असतो, म्हणजे जे दही असतं आपलं घरचं त्यातलं पाणी काढून हा चक्का बनवला जातो. गेल्या 5-6 वर्षापासून श्रीखंड, आम्रखंड आम्ही घरीच बनवतो. माझ्या आईच्या मामीने आईला श्रीखंड बनवायला शिकवलं होतं आणि श्रीखंडामध्येच आंबा घातला की त्याचं आम्रखंड बनतं. पुण्यात आईच्या आजीकडे म्हणजेच माझ्या पणजीकडे आम्ही जेव्हा पण जायचो ना, तेव्हा एकदा तरी श्रीखंडपुरीचा बेत असायचा. सुंदर कणीदार श्रीखंड आणि त्यामध्ये घातलेले पिस्ते, चारोळी आणि त्याला येणारा वेलची, जायफळाचा सुगंध बघूनच तोंडाला पाणी सुटायचं. एकदा ना आई घरी श्रीखंड बनवत होती, म्हणजे तसा तिचा पहिलाच प्रयत्न होता आणि श्रीखंड घरी बनणार म्हटल्यावरती मी सुद्धा खूप एक्साइटेड होते. कधी एकदा ताटात येतंय असं झालेलं. बराच वेळ गेला श्रीखंड बनवण्यात. मी तेव्हा थोडी लहान होते म्हणून किचन मध्ये घिरट्या घालत होते. कधी एकदा बनतंय, कधी एकदा मला खायला मिळतंय. एकदाच ते बनलं. मग आई म्हणाली, मी आता हे फ्रीज मध्ये ठेवते, यातली साखर विरघळू दे, मग जेवताना आपण खाऊ. मग मी सारखा फ्रीज उघडून चेक करत होते, साखर विरघळली का, साखर विरघळली का. आणि मग खूप वेळानंतर ती साखर एकदाची विरघळली आणि श्रीखंड तयार झालं. जेवायला बसलो. आईने ताटात श्रीखंड वाढलं. मला काही राहावे ना म्हणून मी पटकन बोट बुडवून चाखलं आणि शांतच बसले. श्रीखंड काही श्रीखंडासारखं लागत नव्हतं. साखर त्यामध्ये कमी झालेली. बरं, आता आईला सांगितलं तर आई ओरडेल म्हणून जे ताटात वाढलंय ते पटापट खाऊन घेतलं. बरं, ताटातलं श्रीखंड संपलं म्हणून तिने अजून एक चमचा श्रीखंड वाढलं. आता रे काय करायचं म्हणून वाढलेलं श्रीखंड चव न घेताच गिळून टाकलं. तिला जेवताना त्याचा अंदाज आला आणि म्हणाली, अगं सांगायचं तरी. आणि मग तिने श्रीखंडात दुरुस्ती केली. अप्रतिम अप्रतिम. जेवढा चक्का घेतला तेवढीच साखर हे प्रमाण असतं श्रीखंडाचं. पण त्यानंतर आजतागायत तिच्या हातच्या श्रीखंडाला काही तोड नाही. श्रीखंड, आम्रखंड बनवून झाल्यावरती 2 तास बाहेर ठेवायचं, म्हणजे त्यातली साखर त्यात मुरते. आणि मग बनवलेल्या दिवशी ते फ्रीज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी आमच्याकडे श्रीखंड पुरीचा बेत असतो. आमरस, आम्रखंड आणि पुरी येताय ना जेवायला?